आता आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मोहरी टाकायची. 3 कांदे उभे चिरलेले परतवून घ्यायचे हे. याच्यानंतर याच्यात कढीपत्ता टाकणार आहे आपण. आता 1.5 वाटी बेसन टाकायचं आणि बेसन हे भाजून घ्यायचं पहिले. लालसर होईपर्यंत बेसन भाजणार आहे आपण. बेसन हे एकसारखं भाजत राहायचं म्हणजे बेसन जळणार नाही. आपल्याला हे सर्व बेसन 8 ते 9 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात 1 छोटा चमचा हळद टाकणार आहे. याच्यानंतर 1 चमचा तिखट टाकणार आहे. तिखट जरा कमी टाकूया आपण, कारण की हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहे आपण नंतर याच्यात म्हणून. 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा. आपण याच्यामध्ये 5 हिरव्या मिरचीचे काप करून टाकलेले आहे आणि 4 टमाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे. याच्यात टमाटे भरपूर असते कारण टमाटरचा झुणका आहे. आता सर्व काही हे परतवून घ्यायचं. टमाटरला आता आपण पहिले पाणी सुटू देणार आहे. आताच पाणी नाही टाकायचं. 1.5 चमचा मीठ टाकणार आहे आपण याच्यामध्ये आणि हे परतवून घ्यायचं एकदा. आता हे बेसन 3 मिनटं पहिले होऊ द्यायचं म्हणजे टमाटरला पाणी सुटेल तोपर्यंत आणि आपले टमाटे शिजून जातील. आपण याच्यात अर्धा वाटी पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर हे परतवून घ्यायचं आणि 4 मिनटं होऊ द्यायचं आता हे बेसन. आपला हा झुणका आता 8 ते 10 मिनटामध्ये तयार झाला आहे. बघा कसा मोकळा झाला. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ वरतून. झाली आपली रेसिपी तयार. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण झुणक्यामध्ये हे मिक्स करून घेऊ. आज गुरुवार असल्यामुळे मी गजानन महाराजांसाठी झुणका आणि भाकर तयार केलेली आहे नैवेद्यासाठी. आता आपण 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याला चाकूच्या साहाय्याने आपण असा उभा चिरा मारून घ्यायचा. तेल लावायचं आणि ते आपण भाजून घेणार आहे. आता या मिरच्या दोन्हीकडून भाजून घ्यायच्या. या हिरव्या मिरच्या तेल आणि मीठ लावून खायला चविष्ट लागतात. तुम्हाला जर हिरव्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी हवी असेल तर माझा नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. आता आपण भाकरी करून घेणार आहे. त्याच्यासाठी आपण 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये गरम पाणी उकळून घेतलेलं आहे ज्वारीची भाकर करण्यासाठी. गरमच पाण्याची भाकर करायची तरच चांगली होते. बघा आता थोडं थोडं करून हे पाणी ज्वारीमध्ये ॲड करायचं. पाणी गरम असल्यामुळे आपण सराट्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर हाताने मळून घ्यायचं. आपण आता हाताने ज्वारीचं पीठ चांगलं मळवून घ्यायचं. जेवढा नरम असेल आपला हा उंडा तेवढी आपली भाकर मऊ होईल. थोडं थोडं पाणी लावायचं मधात वाटलं तर. आता अशा प्रकारे भाकरीचा एक उंडा करून घ्यायचा. त्याच्यासाठी आपण भाकरीचं हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे. थोडं पीठ लावायचं त्याला आणि अशी हाताने गोल गोल करून घ्यायची भाकर. मधातलं काढून घ्यायचं भाकरीचं. बघा अशा प्रकारे हाताने थापायची भाकर पोलपाटावर आणि थोडंसं पाणी लावायचं आपल्या हाताला. कोणी कोणी पाणी लावतं, कोणी कोणी पीठ लावतं. आपल्या अकॉर्डिंग करायचं. आता आपली भाकर थापून झालेली आहे. तव्यावर टाकायची ही आता आणि वरतून भाकरीला पाणी लावायचं म्हणजे आपली भाकर तुटणार नाही. आता आपण ही भाकर या साईडनी 2 मिनटं होऊ देऊ.
आणि आपण अजून थोड्या भाकरी करून घेऊ. बघा अशा प्रकारे उंडा छान मळवून घ्यायचा. जेवढा उंडा मळवणार तेवढी आपली भाकर मऊ होईल. आता भाकर करण्यासाठी असा गोल उंडा करायचा. थोडंसं पीठ घेणार आहे आपण भाकर थापण्यासाठी. हाताने असं गोल गोल करून घेणार आहे आपण भाकर. बघा ही भाकर आता आपण पलटवून घेऊ आपली आणि याला गॅसवर होऊ देऊ. बघा आपली भाकर ही छान फुगलेली आहे. आता आपण भाकर अशी पुलपाटावर थापून घेणार आहे. काठाकाठाने अशी बोटांनी थापायची, म्हणजे ही आपली भाकर मोठी होते. बघा बोटांच्या साह्याने आणि तळहाताच्या साह्याने आपण मधातल्या भागावर पण दाब देणार आहे, म्हणजे ही आपली भाकर सर्व बाजूंनी पातळ होते. बघा अशा प्रकारे थापून घेणार आहे आपण भाकर. ज्यांना अशा प्रकारे थापून भाकर येत नाही ते लाटूनसुद्धा भाकर करू शकतात. बघा ही आपली भाकर आता तयार झालेली आहे. वरच्या साईडने पाणी लावायचं, म्हणजे आपली भाकर ही तुटली नाही पाहिजे. आणि याला 2 मिनटं होऊ द्यायचं. मला थोडंसं पीठ कमी वाटलं होतं म्हणून मी थोडंसं अजून पीठ घेतलं त्याच्यामध्ये आणि पाणी घेतलं. आता उंडा आपण हा मळवून घेणार आहे छान. बघा ही भाकर झालेली आहे आपला एक साईड. आता या साईडने पण होऊ देऊ याला आपण 2 मिनटं. तोपर्यंत आपण अजून थोड्याशा भाकरी करवून घेऊ. थोडा उंडा कमी वाटला तर आपण याच्यामध्ये पीठ टाकू शकतो नंतर, आणि पाणी टाकून एकदा मळवून घ्यायची भाकर पुन्हा एकदा. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे त्याच प्रकारे आपण आता ही भाकर करून घेणार आहे. अशा प्रकारे ही भाकर दोन्ही साईडनी गॅसवर छान भाजून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडनी चांगली भाजल्या जाते. बघा अशा प्रकारे आपल्या भाकरी किती छान झालेल्या आहेत. आता आपल्या नैवेद्यासाठी झुणका भाकर हे तयार झालेलं आहे. आता आपण नैवेद्याचं ताट काढूया. झुणका भाकर, कांदा, हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या, आणि मी कढी ही आधीच केलेली आहे. तुम्हाला जर कढीची रेसिपी हवी असेल तर मी माझ्या चॅनलवर आधी टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा आता आमची आजी सांगणार आहे आपला झुणका कसा झाला आहे ते. आजी झुणका कसा झालेला आहे? छान झालेला आहे. माझी रेसिपी तुम्ही पण करून पहा.